बोगस 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 मतदान म्हणून म्हणलं जातं. ही एकच गोष्ट खटकत होती काही लोकांना ठराविक. इलेक्शन पारदर्शीच झाली पाहिजे. हेच प्रॉपर मतदान आणि त्या जोरावरच निवडणूक व्हावी. प्रचार तसा शिगेला पोहोचलाय की पारदर्शक निवडणूक होण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक होणार आहे आणि याच अनुषंगाने आपण बातचीत करणार आहोत प्रमुख निवडणूक आयुक्त आणि ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट एन.डी. पाटील, त्यानंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट केतन कोठावळे, मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट दादाभाऊ शेटे आणि उपनिवडणूक अधिकारी योगेश देशमुख. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचंही खूप खूप स्वागत. तर आपण सुरुवात अध्यक्षांपासून करूयात. पुणे बार असोसिएशनची निवडणूक होते आहे. 31 जानेवारीला ही निवडणूक होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली. त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या. आता सध्या कसं कामकाज सुरू आहे? मतदार यादीचा विषय असेल, काय सांगाल? सर्वात आधी की त्रुटी म्हणता येणार नाही, आपण थोडे टेक्निकल डिफेक्ट्स म्हणता येईल. काय झालं आहे की आहेत सर्व वकील मंडळीच इथं ज्यांच्या मतदार यादीमध्ये नाव आहे. वार्षिक आपण जे म्हणतो एक टेम्पररी मेंबरशिपचा विषय. तर काही लोकांचा आक्षेप आला की ते पुण्यातले नाहीत, पुण्याच्या बाहेरचा पत्ता आहे, ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, तरच त्यांना तो राईट देता येतो आहे. आपण तसं सांगितलेलं, बऱ्याच लोकांनी अंडरटेकिंग दिलेलं किंवा जी सनद घेताना पत्ता येतो तो कुठला तरी बाहेरचा आला तर त्या संदर्भातला आक्षेप होता. आपण जर पाहिलं पाषाण बालेवाडी साईडचा तर तिथे पत्ता येतो आहे हवेली पुणे. तसं म्हणलं तर ते लोक खरं वोटिंगला पुण्यातच येणार, कोर्ट त्यांना पुण्याचंच आहे. असे काही छोटे छोटे होते. पण पुणे बारचा इतिहास बघता करता आपल्याकडे एक सगळ्या गोष्टी एकत्र आपण कुटुंबासारखे राहत असतो. इथं कधी तसे वादविवाद वकिलांच्यात होत नाही. तर कुठेतरी ही एकच गोष्ट खटकत होती काही लोकांना ठराविक, म्हणून म्हणलं ठीक आहे बाबा, ह्याबाबत आपण एक प्रयत्न करून बघूयात. त्या दिवशी सगळेजण होते, तर बरेच लोक उपस्थित होते. तर सगळ्यांना मिळून असं वाटलं की ठीक आहे, जर मतदार यादीमध्ये एकदा जी छाननी करून किंवा जर ह्याच्यातल्या आपण त्रुटी आपल्याला जे काय टेक्निकल डिफेक्ट्स आहेत हे जर दूर करता आले मग निवडणूक घेता आली तर का नाही घ्यायची. त्याप्रमाणे एक प्रयत्न केला. त्याप्रमाणे आपण ती यादी पब्लिश केली. ज्यांच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे अशी यादी पब्लिश केली. आता 3 तारखेला ती यादी पब्लिश केली. त्याच्यावरती आत्ता काम चालू आहे. जे येत आहेत ज्यांचं ऑब्जेक्शन आहे ते ऑब्जेक्शन रिमूव्ह करतायत. ही तारीख 8 तारखेपर्यंत आहे. त्यानंतर 11 तारखेला ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं 30 लोकं बसली, बारमधलीच काही मंडळी आहेत तर ते ऑब्जेक्शन रिमूव्ह करायला बसलेले आहेत. 11 तारखेला ती यादी तयार होईल. त्याप्रमाणे 12 तारखेला आत्ताची जी आपली निवडणूक कमिटी आहे ही ती यादी प्रसिद्ध करतील. त्या अनुषंगाने निवडणूक होईल. एकंदरीत बघता करता सगळ्यांचा एक सूर असा होता की आपल्या बारमध्ये बरेचसे ज्येष्ठ वकील आहेत, सिनियर वकील आहेत, तर ह्यांना आपण देखरेखीसाठी का घ्यायचं नाही. पण त्याच्यामध्ये पण परत असं झालं की एकदा 7 नावं आली, निवडणुकीच्या आदल्या दिवशी वेगळी 10 नावं आली. मग तिथे कुठेतरी त्याचा मेळ बसत नव्हता. बरं ठीक आहे, आता आपल्या बारचा इतिहास आहे, परंपरा आहे, सिनियर मंडळी आहेत ज्यांचं बारच्या प्रति योगदान बरंचसं आहे आणि बारमध्ये त्यांना मानणारा वर्ग बराच आहे. मग एकंदरीत असं करता बघता कमिटी म्हणून आम्ही निवडणूक कमिटी जी होती ह्यांनी एकत्र मिळून तसा एक विचार केला की आपल्याला असं काही नाव पुढे आणता येतं आहे का की जे आपल्याला दिसायला तरी ते बाबा सगळे ते निरपेक्षेने बघेल सगळे निवडणूक यंत्रणेकडं. आपण जे म्हणतो की बायसचा विषय तसा वाटणार नाही म्हणून ह्याच्यामध्ये. तसं बघता करता प्रचार तसा शिगेला पोहोचला आहे. व्हॉट्सअप फेसबुकवरती बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत, प्रचार चालू आहे, उमेदवार खूप जोरजोराने प्रचार करतायत. तर कुठेतरी काही सिनियर मंडळी त्यांचे ज्युनियर आहेत किंवा त्यांचा मित्रपरिवार आहे. आता ह्यांना तर आपल्याला घेता येत नाही, कारण का त्यांना जर त्यामध्ये घेतलं देखरेखीसाठी तर हा दुसऱ्या उमेदवारावर अन्याय होतो आहे. म्हणून मग कुठेतरी अशी एक पर्सनॅलिटी पाहिली. एन.डी. पाटील सर जे बारमध्ये सिनियर आहेत, हे बारचे माझे अध्यक्ष होते. मागे त्यांना निवडणूक अधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. तर सरांना त्याबाबत मी झालं निवडणूक अधिकारी झालं, आम्ही कमिटी म्हणून त्यांना ह्याबाबत विचारणा केली आणि सरांना आम्ही विनंती केली की सर आपण स्वतः त्याच्यामध्ये उपस्थित राहून एक आपल्या देखरेखीखाली जर निवडणूक आपल्याला ही घेता आली तर बारमध्ये पण कोणाची नाराजगी राहणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची एक शंका किंवा एक तसा मुद्दा उपस्थित होणार नाही. सरांनी त्याबाबत तयारी दर्शवली. म्हणून सरांना आपण प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना निवडणुकीमध्ये घेतलं आहे. तर पुणे बार असोसिएशनची निवडणूक पारदर्शक होण्यासाठी ही सगळी जे आहे ते कामकाज सुरू आहे. आपण जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याशीही संवाद साधूयात. ही निवडणूक पारदर्शक होण्यासाठी कसं कामकाज सुरू आहे?
पारदर्शक होण्यासाठीच आम्ही 31ला जी काही ऑब्जेक्शन त्याच्यावरती आले होते त्यासाठीच ती 16 तारखेला पुढं ढकलण्यात आली हे पारदर्शक होण्यासाठी. म्हणजे एकमेव उद्देश असा आहे की इलेक्शन पारदर्शीच झाली पाहिजे आणि कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे. त्यामुळं 3 तारखेला जी ऑब्जेक्शन घेतलेली होती त्या ऑब्जेक्शनची लिस्ट आम्ही प्रसिद्ध केलेली आहे आणि 12 तारखेला आम्ही अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहोत. त्यामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आहेत, कोणी रिमूव्ह केलेले आहेत आणि ऑब्जेक्शन आहेत त्याच्यावरती प्रमुख आयुक्त आणि माझी इलेक्शन कमिटी योग्य ते निर्णय घेऊन जे उमेदवार जे मतदार योग्य आहेत त्यांना नक्कीच मतदानाचा अधिकार दिला जाईल. परंतु जर असं लक्षात आलं की एखादा वकील नाही आहे आणि तो मतदान करतो तर त्याला नक्कीच मतदान करू दिलं जाणार नाही आणि जर असं कोणी करताना आढळला तर त्याच्यावर निवडणूक कमिटी योग्य ती कायदेशीर कारवाई करील जेणेकरून मतदान प्रक्रिया अतिशय व्यवस्थित पार पडेल. सर, या निवडणुकीमध्ये आपली काय जबाबदारी आहे, कसं कामकाज बघताय? तर ह्या निवडणुकीमध्ये जसं अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की ND पाटील सरांची नियुक्ती झाली नुकतीच आणि नंतर आमची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये ठरलं की माझी जबाबदारी अशी असणार आहे की मतदान प्रक्रिया जी चालू आहे त्या मतदान प्रक्रियेमध्ये महत्त्वाच्या मतदान प्रक्रिये दिवशी ज्या दिवशी मतदान होणार आहे त्या दिवशी ती मतदान पूर्ण प्रक्रिया कशी सुव्यवस्थित पार पडेल ह्याची जबाबदारी माझ्याकडे असणार आहे. त्यामध्ये मग रांगा तयार करून व्यवस्थित रांगाचं नियोजन करून मतदार जे येतील वकील मतदार जे येतील त्यांचं सिनियर सिटीजन जे ॲडव्होकेट असतील सिनियर ॲडव्होकेट असतील त्यांच्यासाठी वेगळी रांग, महिलांसाठी वेगळी रांग आणि जेंट्स वकिलांसाठी वेगळी रांग असं करून गर्दी होणार नाही जेणेकरून सुरळीत मतदान पार पडेल. हे सगळी जबाबदारी माझ्याकडे असणार आहे. उपनिवडणूक अधिकारी म्हणून मी काम बघणार आहे ह्यामध्ये. ND पाटील सरांशीही संवाद साधू आहेत. सर, जम्बो मंडळ जे आहे ते स्थापन केलं जाणार आहे, कसं कामकाज चालणार आहे आणि काय आहे नेमकं ते? धन्यवाद. पहिल्या प्रथम निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली आणि त्याच्यानंतर ताबडतोब आम्ही आमच्या मंडळाची मीटिंग घेतली. मंडळाच्या मीटिंगमध्ये एकमताने ठराव झाला की पारदर्शक निवडणूक होण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत. मग त्याच्यामध्ये ज्या त्रुटी अगोदर झालेल्या आहेत शक्यतो त्या होऊ नयेत किंवा त्याच्यावर कशा प्रकारे बंधनं आणता येईल आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही पोलीस कमिशनर साहेब तसंच पोलीस निरीक्षक डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन यांच्याकडे रीतसर पत्र व्यवहार करून त्यांच्याकडून आम्ही योग्य तो बंदोबस्त वगैरे पोलीस मागवलेला आहे. आणि तो कशासाठी? वास्तविक पाहता वकिलांच्या निवडणुकांमध्ये त्याची आवश्यकता नाही आहे, पण जे बोगस मतदान म्हणून म्हणलं जातं किंवा काही नवीन मुलं जी शिकाऊ ही ट्रेनी म्हणून असतात आणि त्यामध्ये कॉलेजेस एवढी वाढलेली आहेत की त्या ठिकाणून कुणीतरी उमेदवार त्यांना उद्युक्त करून तो कोर्टात त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्याकरवी मतदान केलं जातं. त्याला आळा बसावा केवळ या उद्देशाने पोलीस हा जर तिथे असेल तर नक्कीच त्यांच्यावर थोडासा दबाव येईल की बाबा आपण याच्यात या प्रक्रियेत जावं किंवा न जावं. हा एक उद्देश आहे. कारवाई आम्ही करणार म्हणजे निवडणूक मंडळ जी काय तक्रार असेल ती पोलिसांकडे देणार आणि पोलिसांना सांगून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची म्हणजे आम्ही सांगितलं आहे आणि आम्ही ठरवले. म्हणून याच्यात आमचा एकच प्रयत्न राहणार आहे की शक्यतो जी काय बोगस किंवा जी काय वोट्स असतील ती अवॉइड करणं, त्यांना अवेअरनेस त्यांच्यामध्ये आणणं की वकिलांच्या निवडणुकीमध्ये शक्यतो तुम्ही येऊ नका आणि उमेदवारांनाही सांगणं की बाबा तुम्ही कोणाला असं उद्युक्त करून बोलू नका. जे वकिलांचं मतदान आहे तेच प्रॉपर मतदान आणि त्या जोरावरच निवडणूक व्हावी, हा एक उद्देश. आता जम्बो मंडळ कशासाठी? कारण नवीन जे वकील आलेले ते कॉलेज सोडून रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रॅक्टिस सुरू करतात. मग त्यांची ओळख वगैरे कोणाशी असणार? मग त्या निमित्ताने त्या कमिटीमध्ये त्या मंडळामध्ये जास्तीत जास्त अगोदर झालेले वर्ष 6 महिन्यातले वकील यांचा एक सहभाग आणि त्यासाठी जवळजवळ 4,500 ते 5,000 वोट होण्याची शक्यता असल्यामुळे
आम्हाला जवळजवळ 30 ते 40 प्रतिनिधी निवडणूक ऑफिसर्स म्हणून आणि किंवा व्हॉलेंटियर्स म्हणून म्हणजे हे लागणार, तर नक्कीच ते आम्हाला मदत करतील. आणि जर आमच्या संपर्कात नसलेली जी लोकवकील मंडळी असेल तर नक्कीच ते त्यांच्या संपर्कात आलेले असतील. त्यामुळे त्या गोष्टीवरही नियंत्रण राहू शकते आणि केवळ ते नियंत्रण ठेवू शकतील या उद्देशाने आम्हाला जम्बो हे निवडणूक मंडळ हे स्थापन करावं लागते. आणि ते स्थापन करण्यामागचा केवळ उद्देशच असा आहे की स्वच्छ, शांत, व्यवस्थित वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडावी. यापेक्षा दुसरा कुठलाही उद्देश निवडणूक मंडळाचा नसणार आहे. नक्कीच निवडणूक कमिटी आहे, तुम्ही सगळे त्याच्यातले सदस्य आहात, अध्यक्ष म्हणून, अधिकारी म्हणून कामकाज पाहतायत, आयुक्त म्हणून कामकाज पाहताय. मात्र याच कमिटीवरती वकील वर्गाकडूनच आक्षेप घेण्यात आला. तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे याच्यावरती? नाही, आक्षेप नाही घेण्यात आला ह्याच्यावरती. फक्त एक म्हणणं असं आलं काही लोकांचं, सगळ्या बारचं नाही, ठराविक लोकांचं, की आपल्याकडं देखरेखीसाठी तुम्ही लोक घ्या. कारण का जो काही संभाव्य काही गोष्टी आहेत की वकील आहे नाही आहे किंवा काय, त्यासाठी एकच विषय होता, एकच मुद्दा होता की सिनियर मंडळी तुम्ही का घेत नाही किंवा काय नाही. आता जर तसं पाहिलं, निवडणूक अधिकारी जर आपण पाहिले जे होते मुख्य निवडणूक अधिकारी, हे सोसायटीचे चेअरमन होते, ह्यांना तसा सहकारातला तसा त्यांचा अभ्यास आहे, तसा त्यांचा अनुभव देखील आहे. बरं, इथे जे एकंदरीत आपली जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना होईल का नाही ही शंका तर कुठेच नाही आहे. ह्यांच्या नावाला कोणाचा आक्षेप नाही आहे किंवा जी काही निवडणूक कार्यकारिणी ह्याच्याबद्दलचा काही आक्षेप नाही आहे. पण जे काय एकंदरीत झालं की बाबा यादी संदर्भातलं नंतर थोडेशा तक्रारी आल्या, त्यामुळे म्हणणं पडलं की सिनियर मंडळींना तुम्ही का घेत नाही. मग आता परत तेच विषय होतो की सिनियर मंडळी पण की कोण, एखादी अशी न्यूट्रल भूमिका बघायची आपल्याला, अशी एक पर्सनॅलिटी बघायची आहे जी बारमध्ये सगळ्यांना माहिती आहे, जी बारमध्ये सगळ्यांना ओळखतात, ज्यांच्या शब्दाला किंमत आहे. म्हणून फक्त आता ह्याच्यामध्ये आपण ND भाऊंना फक्त ND पाटील सरांना ह्याच्यामध्ये फक्त प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून घेतलं आहे. बाकीची सगळी यंत्रणा आहे तीच आहे. जे कोण काय लागणार आहेत त्यांना म्हणा, मदतनीस म्हणा किंवा काय करायचं हे पण बघताना त्यांच्यावरती तशी पण अजून एक जबाबदारी आहे आता या सगळ्या इलेक्शन कमिटीवरती, की कोण कोणाच्या प्रचारामध्ये आहे का, सक्रिय सहभाग आहे का, असं न घेता दुसऱ्या उमेदवाराला अन्याय नको हे बघून घेण्याचं त्यांचं काम आहे. त्याप्रमाणे त्यांचं नियोजन चालू आहे. पुणे बार असोसिएशनची निवडणूक ही पारदर्शक होण्यासाठी निवडणूक कमिटीकडून पारदर्शक पद्धतीनेच काटेकोरपणे जे आहेत ते सगळे कामकाज सुरू आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामन रोहित वनकट्टे सोबत मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज, पुणे.